नमस्कार रसिक मित्रांनो, तुम्ही या अगोदरच्या माझ्या कवितेला जे भरभरून प्रेम दिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या या प्रेमामुळेच मला नवनवीन कविता सादर करण्यास एक प्रोत्साहन मिळते. तर अशीच एक मी आज तुमच्याकडे कविता घेऊन आलेली आहे. आपण बघतो समाजामध्ये मुलगी सर्वांनाच काय वंशाचा दिवा असतो. मुलगी म्हटलं की सर्वांना काय वाटतं, सर्वांचं मन दचकतं. तर अशाच या सत्य घटनेवर आधारित माझी एक हृदयस्पर्शी कविता. बाबांच्या अंगणात खेळायचं स्वप्न तिचंही होतं. बाबांच्या अंगणात खेळायचं स्वप्न तिचंही होतं. बाबा म्हणून हाक मारायची इच्छा तिचीही होती. पण वंशाच्या नावाखाली तिचा आवाज जन्माआधीच काय शांत केला गेला आहे. तर याच वेदनेवर मला सुचलेली एक हृदयस्पर्शी आणि मनाला भावणारी एक कविता. कवितेचं शीर्षक आहे मुलगी जन्माला आली. मुलगी जन्मा आली अभाग्यांना नकोशी झाली. मुलगी जन्मा आली अभाग्यांना नकोशी झाली. लागता आस दिव्याची सौभाग्याची ज्योत संपवली. असा कसारी माणसा म्हणतो स्वतःला बाप. असा कसारी माणसा म्हणतो स्वतःला बाप. पोटच्या गोळ्याला मारून का करतोस हे पाप. दिला जन्म जिने तिला कसं वाटलं असेल. दिला जन्म जिने तिला कसं वाटलं असेल. पोटचा गोळा हिरावला काळीच तिचं फाटलं असेल. मिळू द्या ऊब तिला मायेची अन बाप म्हणून घ्या कुशी. मिळू द्या ऊब तिला मायेची अन बाप म्हणून घ्या कुशी. जाल जग तुम्ही हरपून सारे बघा मिळेल वेगळीच खुशी. जाल जग तुम्ही हरपून सारे बघा मिळेल वेगळीच खुशी. बोबड्या बोलांनी ती जेव्हा म्हणेल तुम्हास बाबा. बोबड्या बोलांनी ती जेव्हा म्हणेल तुम्हास बाबा. गहीवरून जाईल मन असे हे अन सुटेल अश्रूंचा ताबा. गहीवरून जाईल मन असे हे अन सुटेल अश्रूंचा ताबा. न उमललेली कळी ती तिलाही थोडं फुलू द्या. न उमललेली कळी ती तिलाही थोडं फुलू द्या. मायेच्या झोपाळ्यावरती तिलाही थोडं झुलू द्या. आज प्रत्येक क्षेत्रात मुली मान सन्मान मिळवतात. आज प्रत्येक क्षेत्रात मुली मान सन्मान मिळवतात. मागे न राहता मुली ही देशाची धुरा चालवतात. मुलांप्रमाणे मुलींनाही द्या हो तितकंच महत्त्व. मुलांप्रमाणे मुलींनाही द्या हो तितकंच महत्त्व. मुलांचं आहे म्हणता मग मुलींचं नाही का हो अस्तित्व. मुलांचं आहे म्हणता मग मुलींचं नाही का हो अस्तित्व. धन्यवाद.